तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालो होतो सामानगडचा किल्ला बघायला व मारुतीचं देवदर्शन घ्यायला। त्याच्या आधी आम्ही पोहोचलो जिथं 3 वर्ष पोट भरून माती खाल्लं होतं तिथं, आणि फायनली झालो होतो ENGNIR म्हणजेच इंजिनियर असो। आणि हा आहे आमच्या गावचा ग्रामविकास। या विकासातून कसा बसा मार्ग काढत पोहोचलो मारुतीच्या मंदिराजवळ, आणि मंदिरात आल्या आल्या देवाने दार बंद करून घेतले, कारण इंजिनियर असल्यामुळे। मग मस्तपैकी देवदर्शन वगैरे बाहेरूनच घेतलं आणि मंदिराच्या बाहेर आलो। तुम्हाला इथला निसर्ग दाखवायचा होता, पण निसर्गप्रेमींनी इथे खूप छान स्वच्छता ठेवली होती, त्यामुळे काय करणार। आणि 2025 मध्ये मार्च 1 व 2 तारखेला इथे मारुतीची खूप मोठी यात्रा असते, तर तुम्ही नक्की आवर्जून या। मग आम्ही निघालो किल्ल्याकडे। हा आहे झेंडा बुरुज। येथे 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला खूप मोठे ध्वजारोहण असते। 15 ऑगस्ट तरी ध्वजारोहण बघण्यासारखे असते, कारण पाऊस, ढगाळ वातावरण आणि धुकं तुम्ही यूट्यूबवर सर्च करून पहा। आणि ही आहे 7 कमानीची विहीर। अशी विहीर तुम्हाला कोणत्याच किल्ल्यावर बघायला मिळणार नाही, आणि यातले कोरीव काम बघा, विषयच नाही। त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो खाली विहिरीमध्ये, आणि बघा ही अशी कमान दिसते ना, तशा एकमेकाच्या खाली 7 कमानी आहेत। पाणी दुसऱ्याच कमानीला होते। मग कसं तरी म्हाताऱ्यासारखा आधार घेत घेत पोहोचलो मी विहिरीच्या बाहेर, आणि ही आहे साखर विहीर। किल्ल्यावर जितक्या विहिरी आहेत ना, सर्वकडे इथे असं कठडा बांधायचं काम चालू आहे सेफ्टीसाठी। आणि ही आहे अंधार कोठडी। इथे खाली म्हणजे पूर्वीची जेल, आणि तिथे खाली बघा पाणी आहे। इथे बंद करत होते गेट, आणि कैद्यांना आत टाकत होते बघा। येथून त्यांना वरून खाद्य वगैरे टाकलं जायचं। त्याच्यानंतर आम्ही सर्व किल्ला वगैरे फिरलो, आणि मग आम्ही निघालो घराकडे। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू मित्रांनो।